संगमनेर ग्रामसभा संजय सावजी क्षत्रिय आणि दीपक सावजी क्षत्रिय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या निमंत्रितांसाठी, मान्यवरांसाठी. आपले आजचे वक्ते, पहिलं सत्र सुरुवात झालेली आहे. आपले वक्ते आहे डॉक्टर शंतनू कुलकर्णी आणि त्यांचा विषय आहे स्वामी विवेकानंदांच्या नजरेतून युवक. तर मी प्रांतिकचे खजिनदार श्री केशवांना जेठे यांना विनंती करेन की आपल्या आजचे वक्ते डॉक्टर शंतनू कुलकर्णींचा सत्कार करावा. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. ओम मंगलम ओंकार मंगलम गुरु मंगलम गुरुपाद मंगलम. ओम मंगलम ओंकार केशव स्वामी वरच बसा. धन्यवाद केशव सावजी. मी आपले आजचे वक्ते जे आहेत त्यांचा अल्पसा असा परिचय करून देते. खरं तर जेवढे वक्ते आपण बोलवले सगळ्यांचा परिचय इथे सांगणं म्हणजे आपल्याला पूर्ण दिवस लागेल, इतकं त्यांचं महान कार्य आहे. थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर शंतनू कुलकर्णी, त्यांचं शिक्षण MS, FICS, FAIS, DLS फ्रॉम जर्मनी. सध्या ते प्रोफेसर आहेत एमर्जन्सी मेडिसिनमध्ये कृष्णा विश्वविद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी कराड येथे. तसेच ते एक्स प्रोफेसर होते आणि HOD होते सर्जरी डिपार्टमेंटचे PIMS मेडिकल कॉलेज इस्लामपूर येथे. त्यांनी इंटरनॅशनल जर्नल्स ऑफ सर्जरी यामध्ये 9 पब्लिकेशन्स केले. 9 पब्लिकेशन्स आहेत. खरं तर इतकं अशी महान व्यक्ती आपल्याला इथे लाभली आहे, खरंच आपलं भाग्य म्हणायचं. त्यासोबतच लाईफ मेंबर म्हणजे लाईफ टाईम मेंबर्स आहेत कराड सर्जिकल सोसायटी, त्यांचे ते फाउंडर सुद्धा आहेत. कोल्हापूर सर्जिकल सोसायटी, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया. हे झालं त्यांचं शैक्षणिक कार्यकर्ता. त्याबरोबरच त्यांचं सामाजिक कार्य ते माजी अध्यक्ष आहेत शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड येथून. माजी अध्यक्ष डॉक्टर कल्पना चावला विज्ञान केंद्र कराड. आता सध्या अध्यक्ष आहेत श्री ज्ञानेश्वरी सत्संग मंडळ कराड. संस्थापक आणि उपाध्यक्ष टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सांस्कृतिक सेवा संघ कराड. गुरुवर्य परमपूज्य डॉक्टर श्री किसन महाराज साखरे ट्रस्ट आळंदी येथील विश्वस्त. तसेच अध्यात्म अभ्यास वर्ग कराड येथे अधिव्याख्याता म्हणून ते स्वतः काम बघतात. म्हणजे शैक्षणिक बद्दल सोबतच सामाजिक भान ठेवून आणि सामाजिक क्षेत्रातही अतिशय उच्च अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे. सोबतच ते स्वतः मोफत शल्य चिकित्सा सर्जरी करतात. कराड सेवा ट्रस्ट, ग्रामीण रुग्णालय उंडाळे, रोटरी पल्स पोलिओ कॅम्प आणि दिव्य ग्रामीण अभियान येते. त्याबरोबरच वेगवेगळ्या विषयावर सामाजिक प्रबोधन जसं स्वामी विवेकानंद, डॉक्टर कल्पना चावला या सगळ्या महान व्यक्तींवर प्रबोधन करतात. मन करारे प्रसन्न, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि माइंड पॉवर या सगळ्या विषयांवर समाज प्रबोधन करतात. आजपर्यंत त्यांनी 1500च्या वर व्याख्याने आणि प्रवचने केली आहेत या सगळ्या विषयांवर. जोरदार एकदा टाळ्या होत जाऊ दे. त्यांच्या पुरस्कारांबद्दल बोलायचं तर भरपूर मोठी यादी आहे. 2008 साली कराड गौरव पुरस्कार मिळाला. 2004 साली भारत पाक अमन बेलाचे शांतीदूत म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
2009 साली विज्ञानाची धमाल या चित्रपटात शास्त्रज्ञ एडिसनची भूमिका केली आहे. 1889 साली KIMS किंग इथे त्यांची नियुक्ती झालेली. 1990 साली उत्कृष्ट अभिनयाबद्दल राज्य नाट्य पुरस्कार या सभ्यगृहस्थ हो या नाटकासाठी त्यांना प्राप्त झालाय. त्याबरोबर ते स्वतः रेकी व सेकिटचे ग्रँड मास्टर आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग, SSY, हॅपी थॉट्स, पास्ट लाईफ रिग्रेशन, विपश्यना, इनर इंजिनिअरिंग, स्पर्श, स्पंदन, श्रीवस्त या सगळ्या शिबिरांमध्ये त्यांचा ॲक्टिव्हली सहभाग आहे. असे महान असे कर्मयोगी आज आपल्याला इथे लाभले. तर एकदा आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आणि त्यांचे विचार जाणून घेऊया. मी डॉक्टर शंतनू कुलकर्णींना विनंती करेन की इथे आलेल्या सर्व शिबिरार्थींचे मार्गदर्शन करावे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. उपस्थित सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे सर्व पदाधिकारी, विशेषतः अध्यक्ष महाराज गुजराती साहेब, उपाध्यक्ष जाहीरदार साहेब, सचिव रमाकांत सावजी वाळवेकर, उपसचिव माझे परमादरणीय स्नेही श्री अरविंदांना कलबुर्गी, माझे कराडहून आलेले स्नेही झाड साहेब, सावजी काका सोळंकी साहेब, खातू साहेब, खाट साहेब, क्षत्रिय साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर, सर्व क्षात्रतेज संपन्न असा हा समाज, ज्यांचं माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. कराडमधले सर्व क्षत्रिय समाजाचे आमचे सर्व कौटुंबिक स्नेहसंबंध आहेत. एवढे संबंध आहेत की आता हळूहळू क्षत्रिय समाजाची लोक मला डॉक्टर सावजी म्हणूनच ओळखतात. आणि माझ्यासमोर बसलेल्या भारत मातेच्या अमृताच्या पुत्रांनो, खरं तर आत्ता स्वामीजींनी आत्ताचं पहिलं सत्र सुरू केलं. स्वामीजींचा आशीर्वचन आपल्याला मिळालं, पहिल्यांदाच आशीर्वाद मिळाले. परमपूज्य जगन्नाथगिरी स्वामीजींनी त्यांनी खूप छान भगवा ह्या शब्दाचं आपल्याला एक उकल करून सांगितली. भ म्हणजे भयमुक्त, ग म्हणजे गर्वमुक्त आणि वा म्हणजे वासनामुक्त. ते म्हटले संन्यासी होणं अवघड आहे. खरं तर आपली भारतीय संस्कृती ही त्यागावरच आधारित आहे, संन्यास आश्रमावरतीच आधारित आहे. आणि भारत ह्या सगळ्या जगाला वैराग्यामध्येच कसं जगायचं किंवा स्वार्थहीन निष्काम भावानं कर्म कसं करायचं हीच भारताची शिकवण गेल्या 10,000 वर्षापासून आहे. आणि मला जो विषय दिलेला आहे तो सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत किंवा स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण जो आत्ता माझ्या समोर बसलेला आहे. सुरुवातीला अरविंदांनी अशी खंत व्यक्त केली की 150, मगाशी ज्यांनी प्रस्तावित केलं की 150-160च रजिस्ट्रेशन झाले आणि काही तरुणी अजून येऊ घातले. खरं तर जेवढे उपस्थित आहेत, मगाशी अरविंदांनी सांगितलं की हे सगळी बेनं आहे. ज्या अर्थी तुम्ही इथे आला त्या अर्थी परमेश्वराने तुम्हाला इथं बुद्धी दिली की या शिबिराला यावं तुम्ही आणि हे शिबिर अटेंड करावं. इथं भले इथं गर्दी नसेल पण जी गर्दी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रातली त्यांची इथं उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि स्वामी विवेकानंदांनी 1897 साली सर्व भारतीय समाजाला, सर्व भारतीय तरुणांना आणि तरुणींना एक संदेश दिला होता.
की तुमच्या देवघरातले जे देव आहेत बघा, 125 वर्षापूर्वीचं त्यांनी केलेलं एक धाडसाचं वाक्य आहे की तुमचे देवारातले सर्व देव आता कोनाड्यात बांधून ठेवा किंवा माळ्यावरती त्यांचं बांधून एका कोपऱ्यामध्ये ते दडवून ठेवा. खरी तर आता तुमचं मुख्य दैवत असेल ती भारत माता, आणि त्या भारत मातेची प्रतिष्ठापना तुमच्या देवाऱ्यात करा. आणि इथून पुढची 50 वर्ष तुमचं जर कुठलं दैवत असेल तर ती फक्त भारत माता असेल. आणि हे त्यांची त्रिकालज्ञ अशी त्यांची ती वाणी ही खरोखर सार्थ झाली. कारण 1897 साली केलेलं त्यांनी हे वाक्य बरोबर 50 वर्षानंतर 1947 साली माझी भारत माता स्वतंत्र झाली. आणि स्वामीजींनी सांगितलं त्यावेळेस की ही माझी भारत माता सुवर्ण सिंहासनावर बसलेली विराजमान झालेली मला दिसते, आणि इथून पुढची 5000 वर्ष ती विश्वगुरु म्हणून काम करेल. विश्वगुरु याचा अर्थ असा नाही की जगावरती सत्ता, जगावरची महासत्ता अशा अर्थानं ते म्हणाले नाही. सर्व जगाला, सर्व देशाला एक सद्गुरूच्या नात्यानं एक दीपस्तंभ म्हणून माझी भारत माता काम करेल. अमेरिकेसारखी अफगाणिस्तानचं बैचराग करणारी किंवा कुवेतवरती जाळपोळ करणारी अशी महासत्ता नाही की त्यांच्या बलावरती त्यांच्यावर राज्य करणारी अशी महासत्ता स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत नव्हती. त्यांना महासत्ता अशी अपेक्षित होती की आध्यात्मिक गुरु एक दीपस्तंभ म्हणून संपूर्ण जगाला त्यांनी मार्गदर्शन करावं, आणि ती भारत माता करेल. आणि पुढची 5000 वर्षे माझी भारत माता ह्या संपूर्ण विश्वाचा गुरु होईल असं स्वामी विवेकानंदांनी, त्रिकालज्ञ स्वामी विवेकानंद केलेलं भाकीत आहे, आणि ते सत्य व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या इतिहासाचे तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण, स्टेजवरील सर्वजण आणि हा क्षत्रिय समाज आणि भारत मातेचे सर्व तरुण तरुणी आता हे साक्षीदार आहेत. आणि स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं की तुम्ही इतिहास वाचू नका, तुम्ही इतिहास लिहू नका, तर तुम्ही इतिहासाचे करते बना, तुम्ही इतिहास घडवा, आणि तुमच्या हातून ही भारत माता महान होणार आहे. आणि त्या भारत मातेचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुमच्या आणि आमच्या खांद्यावरती आहे. स्वामीजींनी सांगितलं होतं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, उठा 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 आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. कम ऑन, स्टँड अप, बी बोल्ड, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. की उठा, धीट बना, शक्ती संपन्न बना, आणि संपूर्ण विश्वाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्या. 110 वर्षापूर्वी किंबहुना 125 वर्षापूर्वी 1893ला स्वामीजी जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, ते अमेरिकेची सगळी भव्यता, सगळी दिव्यता बघून, त्यांचे ते सर्व मॉडर्नायझेशन बघून, त्यांची ती सर्व झगमगाट बघून स्वामीजींना कदाचित वाईट वाटलं असेल. परंतु त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला यांच्याकडून काहीतरी विज्ञान शिकावं लागेल आणि भारताचं अध्यात्म त्यांना शिकवावं लागेल. हे दोन्हीचं आदान प्रदान व्हावं लागेल. तेव्हा कुठे ह्या जगामध्ये विश्व बंधुत्व खऱ्या अर्थानं नांदायला सुरू होईल. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची गा, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. स्वामीजींना तो पुढचा हिंदुस्थान दिसला होता, आणि त्यांच्या त्या दिव्य चक्षुला त्यांनी ते वर्णन केलेलं आहे की भारत माता हे अमेरिकेचं जे कर्तृत्व आहे आणि हिंदुस्थानचं जे तत्वज्ञान आहे यांचं जेव्हा आदान प्रदान सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थानं विश्वाची प्रगती होईल आणि खऱ्या अर्थानं विश्वबंधुत्वाचं नातं सर्वांच्या मध्ये संचारेल. त्यांनी सांगितलं, अमेरिका ही धष्टपुष्ट आहे, तगडी आहे, त्यांच्यामध्ये, त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या पायामध्ये बळ आहे, आणि हिंदुस्थानला दृष्टी आहे. अमेरिका ही आंधळी आहे आणि भारत हा पांगळा आहे. तेव्हा ह्या पांगळ्यानं त्या आंधळ्याच्या खांद्यावरती चढावं आणि संपूर्ण जगाला मार्गदर्शन करावं. तेव्हा संपूर्ण जगामध्ये एक काहीतरी एकोपा आणि सर्व जग एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होईल. स्वामीजींचा जन्म झाला 12 जानेवारी 1863ला. 12 जानेवारी 1863ला स्वामीजींचे जे सद्गुरू, स्वामीजींचा जन्म व्हायच्या आधी कलकत्ता नगरीच्या शेजारी एक दक्षिणेश्वर नावाचं गाव आहे, आणि तिथे काली मातेचं मंदिर आहे. त्या मंदिराचा तो पुजारी रामकृष्ण परमहंस, सगळेजण त्यांना आदरानं ठाकूर म्हणजे देव, भगवान, ईश्वर, सद्गुरू या अर्थाने त्यांना ठाकूर म्हणत होते. ते ठाकूर असे नदीच्या पात्रामध्ये, गंगेच्या पात्रामध्ये सूर्याला अर्घ्य देत उभे होते, आणि सूर्याला अर्घ्य देताना त्यांना आकाशाकडे त्यांची नजर गेली, आणि एक तारा लख्खपणे कलकत्ता नगरीच्या दिशेने जाताना त्यांना दिसला. आणि ठाकूरांना कोण आनंद झाला, भगवान रामकृष्ण परमहंसांना कोण आनंद झाला. त्यांनी तिथेच नदीच्या पात्रामध्ये उड्या मारायला लागले, लहान मुलांसारखे नाचायला लागले, आणि ते थेट कालीमातेच्या मंदिरामध्ये धावत पळत बागडत अशी त्या मंदिरामध्ये गेले. आईच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि आईला विनंती केली, आईला नमस्कार केला. आता आई, माझं लेकरू जन्माला आलं ग,
हा सप्तर्षीतला एक अवतार, हा भगवान महादेवाचा एक अवतार ह्या कलकत्ता नगरीमध्ये जन्माला आला. आणि ती गोष्ट खरी होती. बराजाने 1863ला माता भुवनेश्वरी देवी आणि पिता विश्वनाथ बाबू दत्त या दाम्पत्याच्या पोटी एक बाळ जन्माला आलं. ते बाळ जन्माला यायच्या आधी तिला भावंड होती, तिला बहीण होत्या, 2 भाऊ होते, 2 बहिणी होत्या. असे हे 5 जणांचं कुटुंब होतं. आणि त्या मातेनं अशी प्रार्थना केली होती काशी विश्वेश्वराला, काशी विरेश्वराला अशी प्रार्थना केली होती की हे महादेवा, हे शंभू महादेवा, हे ईश्वरा, अरे तूच माझ्या पोटी जन्माला ये ना. तिने 12 वर्ष त्या भगवंताची, त्या महादेवाची पूजा केलेली आहे. तिचं तप केलेलं आहे, तपश्चर्या केलेली आहे, अर्चन केलेलं आहे. आणि त्या भगवंताचा आशीर्वाद म्हणून त्या आईच्या पोटी असं एक नररत्न जन्माला आलं. त्या बाळाचं नाव शाळेच्या कॅटलॉगमध्ये होतं नरेंद्र, पण त्या आईनं वीरेश्वराची कृपा म्हणून त्या बाळाचं लहानपणी नाव ठेवलं वीरेश्वर. स्वामी विवेकानंदांचं नाव होतं वीरेश्वर, पाळण्यातलं नाव होतं वीरेश्वर. आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये व चा ब होतो, जसं वैद्यनाथचं वैद्यनाथ होतं. वीजला ते बीज म्हणतात उत्तर हिंदुस्थानामध्ये. आणि रचं एक प्रेमळ रूप ल असं होतं. जसं पंढरपूरचा विठ्ठल आहे, त्याचं खरं नाव आहे विष्णू. विष्णूचं दुसरं रूप झालं विठू आणि विठ्ठूचं प्रेमळ स्वरूप झालं विठ्ठल. आपण लहान बाळाला कसं म्हणतो, येले येले बाळा इकले ये. त्याला आपण बोबडं बोबडं बोलत त्याला ल म्हणतो. कृष्णा सांभाळ रे न म्हणत कृष्णा थमाल ले. तसं त्या वीरेश्वरचा वीरेश्वर आणि वीरेचा झाला बिले, त्याचा शॉर्ट फॉर्म झाला बिले. आणि सगळे त्याच्या घरातली लोक, त्याची भावंड आणि त्याची मित्रमंडळी त्याला बिले म्हणून हाक मारायला लागली. छोट्या नरेंद्रला सगळेजण म्हणायचे बिले ये, बिले इथे बैस. बिले कसा होता, खोडकर होता, प्रात्य होता, खट्याळ होता. आणि सगळ्या भावंडामध्ये सगळ्यात जास्त दंगा तो खूप करायचा. आणि त्या भुवनेश्वरी आईला असं वाटलं की देवा, अरे मी तुझी प्रार्थना केली, तू माझ्या पोटी जन्माला ये म्हणून, आणि हा किती खोड्या करतो, किती त्रास देतो, किती भावंडांना सतावतो. अरे देवा, तू माझ्या पोटी जन्माला ये असं सांगितलं आणि हे कुठलं भूत रे माझ्या पोटी जन्माला घातलंस. तो इतका दंगा करायचा. आईला असं वाटलं, तिने एक पाणी घेतलं, तांब्या भांड्यातलं पाणी घेतलं आणि त्या बिलेच्या डोक्यावरती शिंपडलं, शिव 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 म्हटलं. आणि बिले क्षणार्धात शांत झाला आणि डोळे मिटून शंकराचं ध्यान करायला लागला. आईला वाटलं काहीतरी हा अभिनय करतोय, काहीतरी ऍक्टिंग करतोय. आईला दुसऱ्या दिवशी पण तो जेव्हा दंगा करायला लागला, तिनं आदल्या दिवशीची क्लुप्ती वापरली. आणि जेव्हा दंगा करत होता, बिले असा खोड्या करत होता, आईनं पुन्हा तांब्यामधलं पाणी घेतलं आणि बिलेच्या डोक्यावर मुद्दामून शिंपडलं, शिव 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 शिव. आणि पुन्हा बिले क्षणार्धात मांडी घालून बसला, देवाचं ध्यान करायला लागला. आणि आईला लक्षात आलं की अरे हा खरोखर शिव 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 म्हटल्यावर शांत होतोय. बिले असा कसा होता, त्याच्यामध्ये लहानपणापासून अशी एक त्याच्यामध्ये एक धाडस होतं आणि सगळ्या मुलांना त्याच्यामध्ये नेतृत्व गुण होते. आणि सगळ्या मुलांना एकत्र करायचा आणि सगळ्यांना बोलवायचा की तुम्ही या, मांडी घाला, आपण ध्यान करूया. सगळ्यांना हात जोडून बसवायचा, आपण त्या मूर्तीचं ध्यान करूया आणि सगळ्यांना तो ध्यान करायला लावायचा. आतल्या खोलीतून, त्या खिडकीतून आई बघत बसायची की हा मुलगा आपला सगळ्यांचा नेतृत्व झालाय. तो मुलगा असा ऑर्डर द्यायचा आपल्या मित्रांना. नरेंद्र ऑर्डर द्यायचा, जा रे माझ्यासाठी मिठाई घेऊन या, जा रे माझ्यासाठी पाणी घेऊन या. आणि तो असा कट्ट्यावरती बसवायचा, खुर्चीवरती बसायचा आणि सगळ्यांना ऑर्डर सोडायचा. एक जण अशी ते मुलं ध्यान करत बसली होती. त्याच्या शेजारी बिलेचा एक टांगेवाला राहत होता, एक बग्गीवाला राहत होता. आणि तो बिलेवरती संस्कार करायचा की बिले, संसार मिथ्या आहे, झूट आहे, क्षणभंगूर आहे, अनित्य आहे. आणि तू लग्न करू नकोस, तू प्रपंच करू नकोस, तू देवाचं ध्यान कर, तू देवाचं ध्यान कर, तू देवाला नमस्कार कर, देवाची पूजा कर. आणि बिलेच्या घरामध्ये त्यावेळेस राम, लक्ष्मण, सीता अशा मूर्ती होत्या. मग बिलेच्या डोक्यामध्ये असं यायचं की हा टांगेवाला, हा बग्गीवाला तर बोलतोय की बिले प्रपंच करू नकोस, मिथ्या आहे, क्षणभंगूर आहे. बरं, प्रभू रामचंद्रानं सीता मातेला का वरला असेल? सीता मातेनं प्रभू रामचंद्राशी लग्न का केलं असेल? मग त्याला राग आला प्रभू रामचंद्राचा. त्यांनी त्या मूर्ती घेतल्या, जिन्यावरती गेला, जिना चढून वरती गच्चीवरती गेला आणि गच्चीवरून त्या मूर्ती भिरकावून दिल्या. रामाची आणि सीता मातेची मूर्ती भिरकावून दिली. पुन्हा त्या कलकत्त्याच्या त्या गल्लीमध्ये गेला आणि एका दुकानातून त्याने शंकराची मूर्ती आणली आणि त्या शंकराचं ध्यान करायला लागला. आता त्या छोट्या बिलेला एवढं कुठलं कळायला की शंकराचं आणि पार्वतीचं सुद्धा लग्न झालेलं आहे. पण त्याला वाटत होतं की महादेवाची आपण पूजा करूया. सगळ्या मित्रांना असा गोल गोल करून बसवायचा आणि सगळ्यांना सांगायचा हात जोडा, डोळे मिटा आणि त्या शंकराचं ध्यान करा. 3-4 वर्षाचा बिले असं सर्वांना ध्यानाला बसवायचा.
सगळ्यांनी डोळे मिटले होते आणि कुठून तरी असा सळसळ सळसळ आवाज आला. एका मुलानं किलकिले डोळे करून उघडले तर त्या ग्रुपमध्ये, त्या कोंडाळ्यामध्ये एक फणाधारी नाग असा त्यानं फणा काढून त्या मुलांच्या कोंडाळ्यामध्ये शिरला होता. आणि जिथे बिले मांडी घालून बसला होता त्या बिलेच्या बरोबर 2 भुवयाच्या मध्ये कपाळाच्या समोर असा तो नागानं फणा काढून तो नाग तिथे उभा होता. आणि तो मुलगा भ्याला लांब जाऊन पळाला आणि लांब जाऊन ओरडला, साप साप, नाग नाग. गल्ली सगळी गोळा झाली. आई आले, वडील आले, भावंड आले आणि सगळेजण ओरडतायत, बिले उठ, बिले उठ, बिले नाग आहे. बिलेच्या कानामध्ये ते शब्द घुसले नाहीत. बिले शांतपणे बसला होता. तिथे एक चमत्कार घडला मित्रांनो. तो जो नाग फणा काढून बसला होता त्याने बिलेच्या पायाला स्पर्श केला. आपल्या जिभल्यानं जणू नमस्कार करतोय असे ते त्याचे तळवे चाटले आणि जसा आला होता सळसळ करत तसा तो नाग निघून गेला. कोणीतरी थोरलं माणूस घरातून आलं, त्याने बिलेच्या खांद्याला धरलं, बिलेला उठवलं. बिले उठ, नाग आला होता तुला कळलं नाही, साप आला होता तुला समजलं नाही, तुला भीती वाटली नाही. अरे ही सगळी मुलं भ्यालीत, ओरडली, तर रडायला लागले. बिले म्हटलं कशासाठी मला उठवलं? प्रत्यक्ष शंकराचं मी दर्शन घेत होतो, मला शंकराचा आशीर्वाद मिळत होता, तुम्ही मला का उठवलं? सगळी मुलं आपापल्या घरी गेली, पांगापांग झाली आणि तो परत नाग कुठं गेला असं शोधावी लागली. तो नाग कुठे सापडला नाही. सगळ्या अडचणीमध्ये, सगळ्या वळचणीला सगळीकडे बघितलं, तो नाग आला होता कुठून आणि गेला कुठे कुणालाच कळलं नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे मित्र जमा झाले. आता सगळ्यांना त्या नागाची भीती वाटायला लागली. म्हणून पुढचा खेळ आपण कुठला करायचा? तर त्यांनी दुसरा खेळ नवीन सुरू केला की तू मोठेपणी कोण होणार, असं सगळेजण एकमेकाला विचारायला लागले. आपापल्या मित्राला विचारत होते, तू मोठेपणी कोण होणार, तू मोठेपणी कोण होणार. आपण पण लहानपणी काहीतरी ठरवलेलं असतं. तो एक डॉक्टरचा मुलगा म्हटला मी डॉक्टर होणार. एक वकिलाचा मुलगा म्हटला मी वकील होणार. बिलेचे वडील सुद्धा वकील होते, निष्णात वकील होते, ॲडव्होकेट होते. म्हणजे त्यावेळी कलकत्ता नगरीमध्ये जरी ते प्रॅक्टिस करत होते वकिलीची, तरी त्यांना आत्ताच्या लाहोरमधून, पाकिस्तानमधल्या कलकत्तामधून आणि मध्य प्रदेशमधून आणि महाराष्ट्रातून अशी त्यांच्याकडे कामासाठी यायचे. एवढी त्यांची ख्याती होती. खूप श्रीमंत होते. खूप मोठ्या वाड्यामध्ये, राजप्रसादासारख्या वाड्यामध्ये ते राहत होते. असंच एका मुलाला वाटलं की मी वकील व्हावं. तो मुलगा म्हटला मी वकील होणार. एक जण म्हटला डॉक्टर होणार. एक मुलगा जर म्हटला पोलिसाचा मुलगा होता मी फौजदार होणार, मी इन्स्पेक्टर होणार. एक मुलगा छान गोंडस होता, रुबाबदार होता. तो मुलगा म्हटला मी राजा होणार. सगळ्या बिलेची पाळी आल्यावर सगळ्या मित्रांनी विचारलं, बिले तू कोण होणार? बिलेवरती संस्कार होता त्या शेजारच्या बग्गीवाल्याचा, जो सांगत होता ना बिले लग्न करू नकोस. बिलेच्या तोंडात झटदेशी बाहेर पडलं, मी मोठेपणी टांगेवाला होणार. सगळी मुलं हसायला लागली, भीती हसायला लागली, त्याची डर उडवायला लागली, त्याची टावाळी करायला लागली. भुवनेश्वरी मातेनं आतल्या खिडकीतून बघितलं आणि पटदिशी ती बाहेर आली. एका मुलाच्या बकोट्याला धरलं असेल, त्याच्या कॉलरला धरलं आणि त्याला विचारलं, का रे, का माझ्या बिलेची चेष्टा करता, का माझ्या मुलाची टर्न उडवता, त्यांनी तुमचा असा काय गुन्हा केला आहे की तुम्ही त्याची टर्न उडवता? तो मुलगा म्हटला भ्याला, म्हटला आई बघा ना, म्हटला हा मुलगा म्हटलं तुम्ही मोठेपणी कोण होणार असा मी खेळ खेळत होतो. हा म्हटला मी वकील होणार, हा म्हटला डॉक्टर होणार, हा म्हटला राजा होणार, हा म्हटला इन्स्पेक्टर होणार. आणि तुमचा बिले बघा ना काय म्हणतोय. आईने विचारलं काय रे बिले तू कोण होणार? बिले म्हटलं आई मी टांगेवाला होणार. आईला सुद्धा वाईट वाटलं असेल की माझा बिले टांगेवाला होणार. पण ती आदर्श माता होती. तिने आपल्या बाळाला लहानपणी रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी शिकवल्या होत्या. तिने चांगले संस्कार केले होते. ती आपल्या बाळावरती रागवली नाही. तिने विचारलं की बाळा बिले तुला का व्हावं असं वाटतं टांगेवाला? तर बिलेनं उत्तर कसं दिलं, आई तो टांगेवाला आहे ना, त्या टांगेमध्ये बसतो ते चौखर उधळणारे घोडे आहेत. त्या सगळ्या घोड्यांचा लगाम त्याच्या हातामध्ये आहे. त्याच्या डोक्यावरती फेटा आहे. त्या फेटाचा एक शेला आहे आणि त्या वाऱ्याच्या झोतावरती तो शेला कसा उंच उडत असतो ना आई, म्हणून मला टांगेवाला व्हायचा आहे. तो टांगेवाला किती रुबाबदार दिसतो ना आई, किती छान दिसतो, म्हणून मला टांगेवाला व्हायचं आहे. आईला माहित होतं आपल्या बाळाची ॲप्टिट्यूड टेस्ट कशी करायची. ती आई बाजारामध्ये गेली. तिने एकसारखी 4 पोस्टर्स खरेदी केली आणि ती 4 पोस्टर घरातल्या 4 भिंतीवरती, 4 खोलीतल्या 4 भिंतीवरती अशी चिकटवली आणि त्या बिलेला सांगितलं, बिले तुला जर टांगेवाला व्हायचा असेल तर तू असा टांगेवाला हो. कुठला टांगेवाला होता त्या पोस्टरमध्ये, त्या चित्रामध्ये? भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण त्या रथाचं सारथ्य करतोय. चौखूर उधळणारे ते 10 घोडे आहेत. 10 घोड्यांचा तो रथ आहे. त्या 10 घोड्यांचा लगाम त्या टांगेवाल्याच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये आहे. त्याच्या डोक्यावरती सुवर्ण मुकुट आहे. त्या मुकुटामध्ये मोरपीस आहे. गळ्यामध्ये वैजयंती माला आहे.
कमरेला पितांबर आहे आणि त्या अर्जुनाला उपदेश करतोय धर्मक्षेत्रावरती, कुरुक्षेत्रावरती. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. बिले, तुला जर टांगेवाला व्हायचा असेल तर ह्या भगवान श्रीकृष्णासारखा टांगेवाला हो आणि त्यानं संपूर्ण जगाला ह्या भगवद्गीतेचं जसं योगदान दिलं, जसं त्या ज्ञानोपदेश दिला, तशी माझ्या भगवद्गीतेचा तू प्रसार आणि प्रचार करशील. बिलेवरती असे रामायणातले आणि महाभारतातले संस्कार होत होते. बिलेच्या वरती ते संस्कार होत होते. घरामध्ये जे कोणी येत होते, फकीर येत होते, बैरागी येत होते, संन्यासी येत होते, साधू येत होते, घरामध्ये भिकारी येत होते, त्या प्रत्येकाला तो म्हणायचा, या बसा, पाणी प्या, विश्रांती घ्या. घरातले काहीतरी मिठाईचे डबे होते, त्यातली मिठाई तो त्यांना वाटायचा. आपल्या वडिलांना मिळालेल्या शाली त्यांच्या अंगावरती घालायच्या. आपल्या आईची जुनी वस्त्रे, आपल्या आईच्या जुन्या साड्या त्यांच्या पदरामध्ये टाकायच्या, त्यांच्या झोळीमध्ये टाकायचा आणि त्यांना तो झटदिशी तो दान करून टाकायचा. आई बघत होती, ह्या मुलाला लहानपणापासून दानधर्माची सवय आहे, साठवायची सवय नाहीये. एकतर बैरागी आला, एक त्याच्या अंगावरचे कपडे फाटले होते आणि त्या दिवशी नेमका भगवा ड्रेस त्या बिलेनं नवा कोरा सदरा अंगात घातला होता. बिले असा आरशासमोर बसायचा आणि तो लहानपणापासून स्वप्न बघायचा की मला पण असाच संन्यासी व्हायचंय. कशासाठी? तो जो संन्यासी, तो फकीर किंवा तो भिकारी जो आला होता, त्याने विचारलं, बिले तुझ्या घरामध्ये काय आहे? बिलेनं त्याला मिठाई खायला दिली, त्याला जेवू घातलं, पाणी दिलं. आणि काय पाहिजे म्हटलं साधू महाराज तुम्हाला? त्यानं असंच त्याच्या बिलेच्या सदऱ्याकडे बघितलं, नवा कोरा सदरा. तो म्हटला, तुझ्या अंगातला तो सदरा मला देशील? बिलेनं एका क्षणाचाही विचार केला नाही, झटदिशी आपला सदरा काढला आणि त्या भिकाऱ्याच्या, त्या बैराग्याच्या झोळीमध्ये टाकला सुद्धा. आईनं बघितलं, आई पळत पळत बाहेर आली. आईच्या एका डोळ्यामध्ये अश्रू होते, एका डोळ्यामध्ये समाधान होतं. आणि तो बैरागी गेल्यानंतर आई विचारते बिलेला, बिले का रे तू ह्या बैराग्यांना, साधूंना, संन्याशांना, ह्या फकीरांना, ह्या भिकाऱ्यांना तू मदत करतोस? तुला त्यांच्याबद्दल काय एवढा माया आहे, त्यांच्याबद्दल काय श्रद्धा आहे? तू झटदिशी आपल्या अंगातला कपडा पण काढून टाकलास. आई, छोटा बिले आपल्या आईला सांगतो, आई अगं हे बैरागी, हे संन्यासी सगळ्या भारतभर भ्रमण करत असतात, भारतभर फिरत असतात, मंदिरामध्ये जातात, तीर्थक्षेत्रामध्ये जातात, सतत नामस्मरण करत असतात. आई, यांना देव भेटला असेल ना, मग आई आपण यांची नाही सेवा करायची तर कुणाची सेवा करायची? छोटा बिले आपल्या आईला तत्वज्ञान शिकवतो की आई आपण यांची नाही सेवा करायची तर काय लबाडांची सेवा करायची. तेव्हापासून बिलेच्या डोक्यामध्ये तोच संस्कार होत होता की खरंच यांना जर देव भेटला असेल तर मला देव भेटेल, यांना जर देवाचं दर्शन झालं असेल तर मला देवाचं दर्शन होईल. देव कसा दिसतो? तो प्रत्येकाला प्रश्न विचारायचा. मला देव भेटेल? भेटणार असेल तर केव्हा? आणि केव्हा तरी भेटणार असेल तर माझी देवाची कोणी गाठ घालून देईल? आणि गाठ घालून देणार असेल तर असा कोण मधला एजंट आहे, असा मधला कोण साधक आहे की ज्याला मी विचारू शकतो की माझी देवाची ओळख करून द्या ना. बिले ह्या संस्कारात वाढत असताना हळूहळू BA ला गेला, कॉलेजमध्ये गेला आणि BA च्या त्या शेवटच्या वर्गावरती तत्वज्ञान नावाचा त्यांनी विषय घेतला होता. BA तत्वज्ञान विषय शिकत असताना इंग्रजीचे प्राध्यापक त्या दिवशी गैरहजर होते आणि म्हणून त्या कॉलेजचे प्राचार्य विल्यम हेस्टी त्या वर्गावरती 1 तास घ्यायला आले, पिरियड घ्यायला आले, लेक्चर घ्यायला आले. आणि त्या लेक्चरचा विषय होता एक कविता. वर्ड्सवर्थ नावाच्या एका प्रख्यात कवीची एक्सकर्शन नावाची एक कविता होती आणि त्या कवितेतला जो नायक आहे तो कायम भावावस्थेमध्ये असायचा, ट्रान्समध्ये असायचा. तो इंग्लिशमधला शब्द आहे ट्रान्स. आणि ते प्राचार्य शिकवत होते की ट्रान्स म्हणजे काय, कशी अवस्था असते, की जागृती म्हणजे जागेपणाची अवस्था, स्वप्नाची अवस्था, निद्रा, गाढ निद्रा आणि त्याच्या पलीकडे एक अवस्था असते त्याला म्हणायचं तुर्यावस्था, की एक चौथी अवस्था आहे आणि त्या 4ही अवस्थेच्या पलीकडे एक अवस्था आहे त्याला म्हणायचं तुर्यातीत अवस्था, भावावस्था, ट्रान्स, समाधी अवस्था, निर्विकल्प आणि सविकल्प. असे ते प्राचार्य आपल्याला जेवढी थिअरी माहिती आहे ते सगळे शिकवत होते. तास संपल्यानंतर बिलेनं हात वरती केला आणि आपल्या प्राचार्यांना त्यांनी प्रश्न विचारला, सर तुमच्या कवितेतला नायक ज्या भावावस्थेत असतो, ट्रान्समध्ये असतो, तशी अवस्था मला प्राप्त होईल किंवा तुम्हाला तशी अवस्था प्राप्त झाली? तुम्ही एवढं छान एक्सप्लेनेशन करून सांगितलं, स्पष्टीकरण करून सांगितलं, तुम्हाला तशी अवस्था प्राप्त झाली आहे का? प्राचार्यांचा नाईलाज झाला. प्राचार्य म्हटले मला तशी अवस्था प्राप्त झाली नाही, पण
अशी अवस्था नित्य असणारा एक व्यक्ती मला ठाऊक आहे की जो घडीघडीला त्या भावावस्थेत जातो, पूजा करता करता त्या समाधीत जातो, देवाचं भजन म्हणता म्हणता समाधी अवस्थेत जातो. बिलेने विचारलं कोण? ते म्हटले दक्षिणेश्वरला एक कालीमातेचं मंदिर आहे, त्या मंदिराचा एक पुजारी आणि त्या पुजाऱ्याचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. लोक त्यांना ठाकूर म्हणतात. भगवान रामकृष्ण परमहंस ते वाक्य बिलेनं ते नाव जे आहे त्यांनी पहिल्यांदा ऐकलं. बिलेच्या अजून शंकेचं समाधान होत नव्हतं. तो आपल्या मित्रांना विचारायचा, इतर शिक्षकांना विचारायचा, कोणीतरी त्याला बिलेने अजून एक